माझ्यावर तत्कालीन अध्यक्षांनी जी काही टीका केली, माझं म्हणणं एवढंच आहे, मी 2011पासून काँग्रेस पक्षाचा नगरसेवक म्हणून निवडून आलो आणि जेव्हा आम्ही निवडून आलात तेव्हा माझ्या प्रभागातून 4चे 4 पॅनल आणि मुक्तीसाहेबाच्या प्रभागातून 4चे 4 पॅनल आणि त्यांच्या स्वतःच्या प्रभागातून फक्त 2च निवडून आले होते. तरीसुद्धा आम्ही त्यांना गटनेता केलं होतं. तेव्हा त्यानंतर 2016मध्ये सुद्धा मी त्यांच्या अध्यक्षपदासाठी प्रपोज केलं मी स्वतः आणि त्यांना अध्यक्ष म्हणून निवडून आणलं. त्यानंतर मी स्वतः उपाध्यक्ष झालो 2016मध्ये. उपाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी मला अध्यक्षपदाचा अतिरिक्त प्रभार दिला होता. तेव्हा आणि आज माझ्या शख्सियतमध्ये माझ्या व्यवहारात काय फरक पडले आणि तेव्हा मी चांगला होतो, आज मी त्यांना सोडून गेलो म्हणजे मी खराब झालो. आणि त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावे. 2016मध्ये जेवढे नगरसेवक निवडून आले होते काँग्रेसचे 12 पैकी आज त्यांच्यासोबत किती आहेत, का त्यांना सोडून गेले? काहीतरी त्यांचं असलच एकदिकाशाही चालली हे तर तुम्हाला सगळ्याला गावाला माहीत आहे. मग त्या 12 पैकी आज किती शिल्लक राहिले त्याच्यावर त्यांनी पाहावे. तुम्ही सुद्धा माझ्यावर बोलण्यापेक्षा ते स्वतः पाहावे त्यांचं. सर, यापूर्वी तुम्ही ज्या कमिटीमध्ये होता किंवा ज्यांच्यासोबत होता किती वर्ष कोणासोबत होता हे जर उलगडा आपण सांगता. मी 2011 पासून काँग्रेसमध्ये होतो. 2000 कौन्सिल जेव्हा संपली आम्हाला त्यांचं हे सगळं एकदिकाशाही पटलं नाही. मीच नाही, माझ्यासोबतचे किती नगरसेवक गेले. अगर त्यांनी व्यवस्थित राहिले असते तर आज आम्ही तिथंच राहिले असते. त्यांचं कार्यकाळ, त्यांचं एकदिकाशाहीपणा, नगरपालिकेत मीटिंग न घेता घरी मीटिंग बसून घरी सह्या मारणे, हे सगळ्या प्रकारचं सगळं देवलंच माहीत आहे. मग त्याने काल एक आरोप केला होता की अवैध व्यवसाय करणारे आहेत म्हणून त्यांनी जाहीर सभेमध्ये बोलले. याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया? त्यांनी अवैध व्यवसाय करत म्हणतात ना, जाऊन पोलीस स्टेशनमध्ये बघा अवैध व्यवसाय आहेत का माझ्यावर कोणता गुन्हा दाखल आहे का पहा जाऊन. गांधी चौकातून लॅटरी तिकीट ते मटक्यापर्यंतचा आणि पत्त्यापर्यंतचा हा व्यवसाय आहे म्हणून त्यांनी भर सभेमध्ये म्हटलं गेलं. त्याबद्दल तुम्ही काय म्हणता? नाही, व्यवसायाचं माझे तसे काहीच व्यवसाय नाहीत. आज जे असतील ते वडिलांच्या काळात होते, आज काहीच नाहीत. आणि व्यवसायाचं काढत बसलो तर त्यांचे व्यवसाय बी भरपूर आहेत. त्यांच्याकडे बी दारूवाली आहेत, त्यांच्याकडे बी भूमाफी आहेत. लोकांना किती त्रास होते काय नाही ते बघा तुम्ही बी. व्यवसायाचं तुम्ही विकासावर बोला, वैयक्तिक पातळीवर जाऊ नका. वैयक्तिक पातळीवर असेल तर मग तुम्हाला 2011 पासून आतापर्यंत मी चांगलं वाटत होतो आणि आज चांगलं वाटत नाही का? तुम्ही त्यांच्याकडून जात असताना त्यांच्यासोबत चर्चा झाली का आम्ही तुमचा पक्ष या पक्षामध्ये जात आहोत? नाही, मुख्य पक्ष सोडण्याचं कारण काय? तुम्हाला सांगितलं ना आता पक्ष सोडायचं कारण. 2016मध्ये त्यांना अध्यक्षासाठी प्रपोज केलं, त्यांना निवडून आणलो, सोबत राहिलो, सोबत केल्या, सगळं उपाध्यक्ष झालो. त्याच्यानंतर 2.5 वर्ष उपाध्यक्ष मुक्तीसाहेब झाले. पण लोकशाही पद्धतीनं नगरपालिका कधीच चालली नाही. त्यांची नुसती एकदिकाशाही, मी म्हणलेले कायदा. हिटलरशाही पद्धतीनं चालत होतं का? कसंच चालत होतं. काय चालत होतं काय नेगलूरला माहीतच आहे ना कसं चालत होतं. मग त्यावेळेस प्रेस कॉन्फरन्स घेऊन का आवाहन केलं नाही बाबा या पद्धतीचा कारभार चालू आहे? प्रेस कॉन्फरन्स घ्यायचं काही विषयच नव्हतं ना तेव्हा. नाही, तरीही तुम्ही आता उपनगराध्यक्ष म्हणून जेव्हा तुम्ही होता नाही, तेव्हा सोबत होत्या, सोबत राहिल्या, पटलं नाही, बाजूला झाल्या. मीच झालं नाही, अशी माझ्यासोबत अनेक नगरसेवक बाजूला झाले. पिछले निवडणूक में कांग्रेस के 4 से 5 नगरसेवक कांग्रेस से दूर रहे, क्या वो इस बारी में आपके संपर्क में है? आज संपर्कात राहतील असं वाटते, पण पाहू काय होईल. नुसतं नगरसेवकच नाहीत, नगरसेवकासोबत काँग्रेसचे बरेच कार्यकर्ते जे की नगरसेवक झाले नाहीत किंवा रनिंगमध्ये होते, म्हणजे रनरअप होते, म्हणजे संपर्कात आहेत का? आहेत, भरपूर आहेत तसे. मेरा एक सवाल है, एनसीपी में आने के बाद अभी आपको कैसा लग रहा है? क्या आपको न्याय मिला? नाही, मी माझं राजकारण सुरुवातच जनता दलापासून झाली. निलमा साहेब असताना आम्ही सगळे जनता दलातून आम्ही सर्व ग्रुप राष्ट्रवादीत गेलो. तेव्हा काही आमच्यात थोडं बहुत आंदोलन झालं होतं, मग आम्ही काँग्रेसमध्ये गेलो. पण तिथं काही 10 वर्ष राहिलं, पण त्यांचे काही जी पद्धती आहे ते काही मला कधीच पटली नाही.
पण जिथे गेल्या तिथे इमानदारीने राहिल्या, तिथे कधीच बेईमानी केली नाही मी. वापस माझ्या दोस्ताच्या ग्रुपमध्ये सगळं आमचे हे सगळं राष्ट्रवादीचं ग्रुप म्हणजे परिवार ग्रुप असल्यासारखं आहे. हे राजकारण कमी आणि समाजकारण जास्त तिथे. इथं असं एकदिकाशाही राहत नाही कधी. सगळ्याला घेऊन चालणं, सगळ्याचे मत जाणून घेतलं जातं इथं. त्यामुळे वापस मी राष्ट्रवादीत आलो. अवैध धंद्याचं नाव तुम्हाला लावून तुमचं या ठिकाणी नाव खराब करण्याचं प्रचार चालू आहे. ते जनता ठरवेल आता. त्यांनी काही म्हणते, जनता ठरवेल. याच बाबतीमध्ये तुमचं आव्हान काय आहे? तुमच्यावर जे टीकात्मक त्यांनी टीका केलेली आहे, नाही, मी वैयक्तिक पातळीवर त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही. त्यांना वैयक्तिक पातळीवर काही बोलू द्या, ते जनता ठरवेल बोलू. मी फक्त विकासाच्या याच्यावर बोलल आणि मला देगलूर शहराचा विकास करायचं आहे आणि देगलूर शहराचं करत असताना 25 वर्षाचं विकासाचं विजन ठेवून करायचं आहे. आज तुम्ही नुसतं करायचं नाही. उद्या शहरामध्ये रस्ते नाले होतील, पण चांगल्या क्वालिटीचे व्हावं. रस्ते नाल्यासोबत गार्डन डेव्हलप व्हावं, रस्ते नाल्यासोबत स्मारकं चांगले व्हावं. आणि लोकांना जे आज सुविधा नाही, आज तुम्ही बघा कुठेही जा, भाजीपाला मार्केट जा, कुठेही जा, नुसतं ट्रॅफिक जाम आहे. आमचे माय बहिणी हिंडतात तर त्यांना त्रास होते तिथं. कुठेच पार्किंगची व्यवस्था नाही. आणि आज पाणी पुरवठासुद्धा व्यवस्थित होत नाही. कधीही आहे का तुम्ही, मोटर जळली, लाईट नाही, कमी दाबानं आहे. भूमिगत गटार योजना 54 कोटीची योजना पद्मा साहेबाच्या काळात मंजूर होऊन 9 वर्षात ते आज बी कार्यान्वित होईल. आणि ज्या दिवशी चालू होईल एवढं निकृष्ट दर्जाचं काम झालं तिथं.